उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडणार कार्यकर्ता मेळावा. माळेगाव कारखान्याबाबत अजित पवार नेमकं काय बोलतात याकडे सभासदांचं लक्ष. मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, भरत गोगावले आणि भाजप नेते प्रवीण दरेकर आज किल्ले रायगड दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्याची पाहणी करण्याकरिता जाणार रायगडावर. पुण्यात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेची संवाद बैठक. एकनाथ शिंदे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी घेणार संवाद बैठक. मनोज जरांगे आज बीड दौऱ्यावर. बीडमध्ये मराठा शिक्षकांच्या बैठकीचं आयोजन. तर संध्याकाळी होणार शिक्षकांचा मेळावा. त्र्यंबकेश्वरमध्ये आज साधू महंतांची बैठक. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये बैठकीचं आयोजन. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न होणार. सायन कोळीवाडामध्ये महिला शिवसैनिकांनी कुणाल कामरा यांच्या फोटोला जोडे मारून केला जाहीर निषेध. शिवसैनिकांचं ठिकठिकाणी आंदोलन पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लुटला खो खो सामन्याचा आनंद. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे राज्यस्तरीय खो खो स्पर्धा पार पडली. शेतकऱ्यांचं धरणाच्या भिंतीजवळ बसून आमरण उपोषण सुरू आहे. शेतरस्ते पाण्यात बुडाल्यामुळे शेतात जाण्या येण्यासाठी नवीन रस्ते मिळवण्यासाठी उपोषण. रिसोड बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक. तर 14,000 पर्यंत मिळाले दर. नवीन हळदीची तब्बल 3,000 क्विंटल विक्रमी आवक. सोयाबीनच्या दरात सुधारणा. सोयाबीनला कमाल 4,245 रुपये प्रति क्विंटल दर. व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल शिल्लक. पैठणमध्ये शेतीत मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणाम पिकांच्या परागीकरणासाठी मधमाशा महत्वाच्या असतात. मात्र कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाशा गायब होत चालल्यात. रास्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाची घाई. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात फिरवला ट्रॅक्टर. ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत नाणे टंचाई. शेतमाल खरेदीचे व्यवहार आजपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. शेतकऱ्यांची मोठी अडचण. अमरावती जिल्ह्यात कापसाच्या दरात 300 रुपयांनी वाढ. 80% शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापूस विकलाय. मात्र आता देखील हमी भावापेक्षा दर कमीच मिळतोय. परभणीच्या सेलू तालुक्यातील नागनाथ मंदिरात सूर्यकिरणोत्सवाचा अद्भुत सोहळा. गाभाऱ्यातील शिवमूर्तीवर सूर्यकिरण विहंगम दृश्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी. ऐन उन्हाळ्यात उजनी धरणात 16 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. तर उजनी धरण आले अवघ्या 30%वर. निवृत्तीवेतन योजनेबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळा. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत आयोजन. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार पाऊस आणि वाऱ्याचं थैमान. मोठ्या प्रमाणात नुकसान. तुळजाभवानीच्या चैत्र यात्रेदरम्यान कोणतीही अघटित घटना होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन सज्ज. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मंदिरमधील सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना स्पेशल ट्रेनिंग देण्यात येते. छत्रपती संभाजीनगर परिमंडळात 17,000 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित. कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलांचा ताबडतोब भरणा करावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आले. रमजान निमित्त सोलापुरातील बाजारपेठेत तब्बल 400 प्रकारचे अत्तरांच्या किमतीत 10% घट झाली आहे. सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना आले सुगीचे दिवस. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने बेदाण्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी. बेदाण्याला 250 ते 400 रुपये प्रति किलो दर. आगामी रमजान, ईद, रामनवमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोट शहरात पोलीस प्रशासन सज्ज झाले. पोलीस प्रशासनाला शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन. अंबरनाथमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या गुढ्या. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विद्यार्थी गुढी तयार करण्यात रमले.
पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गुढी तयार करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या मालेगाव, रिसोड, हिंगोली, नांदेड राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे, प्रवासी हैराण. मुंबईत वाहतुकीचे नियम पायदळी. 13 महिन्यात 65 लाख चालकांकडून नियमभंग. 157 कोटी रुपयांची वसुली करण्यात पोलिसांना यश. सुट्टीत आठवड्याला 25,000 विमान उड्डाणं. तर डीजीएस कडून विमान कंपन्यांना परवानगी. 29 मार्च ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये या विमानांचं उड्डाण होणार. नवी मुंबई महानगरपालिकेत 620 पदांची मेगा भरती. आजपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार. एकविरा देवी चैत्री उत्सवाची लगबग. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. 30 मार्च पासून चैत्र नवरात्री उत्सव. त्र्यंबकेश्वर देवस्थान अ दर्जाचं तीर्थक्षेत्र. राज्य सरकारकडून मान्यता. देवस्थानाच्या विकास आराखड्याला गती मिळणार. मुंबादेवी मंदिरात 30 मार्च ते 6 एप्रिल कालावधीत चैत्र नवरात्री उत्सवाचं आयोजन. सकाळी 5:30 ते 10 या वेळेत मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. अमरनाथ यात्रा 3 जुलै पासून सुरू होणार. अमरनाथ यात्रेसाठी 14 एप्रिल पासून नोंदणी सुरू. 9 ऑगस्ट पर्यंत यात्रा चालणार. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं मुंबईचा राजा आर्ट फेस्टिवल आणि गुढीपाडवा उत्सवाचं आयोजन. लालबागमध्ये 2 दिवस उत्सवाचं आयोजन. 29 मार्चला सायंकाळी 6 वाजता होणार उद्घाटन. मंत्रालयात 2 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प. कर्मचाऱ्यांच्या घशाला कोरड. वर्गात नियमित हजेरी न लावणाऱ्या विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेला परवानगी नाही. केंद्रीय शिक्षण महामंडळाचा निर्णय. तर डमी प्रवेश देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई. पश्चिम मार्गांवरील आज एसी लोकल दिवसभर बंद. दिवसभरातील एकूण 17 एसी लोकल आज रद्द. त्यामुळे आज एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करावा लागणार नॉन एसीने प्रवास. रमजान महिन्यातील पवित्र मानल्या जाणाऱ्या शबे कद्र परभणीत शांततेत संपन्न. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः फील्डवर उतरून घेतला सुरक्षेचा आढावा. बदलापूर पूर्वेच्या रहिवाशांना 1.5 वर्षापासून पाणी मिळत नाहीये. त्यामुळे दररोज हजारो रुपये खर्चून टँकरनं पाणी पुरवठा. पाणी मिळत नसल्याने रहिवाशांची एमआयडीसी कार्यालयावर धडक. नांदेड शहरात 100 कोटीच्या सीसीटीव्ही कॅमेराचं नियोजन रखडलंय. त्यामुळे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाकडे भाडे तत्वावर शहरात खरं तर 100 सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्याच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय शालेय ट्रेडिशनल रेसलिंग स्पर्धेत यश. 2 सुवर्ण पदकं, 2 रजत पदके आणि 13 कांस्य पदके पटकावत मुलींनी बाजी मारली आहे. तर स्पर्धा शिर्डी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. चंद्रपुरात पटवारी संघाचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. ग्राम महसूल आणि मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक सेवा विषयक मागण्यांकडे राज्य शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जालन्यात शेतकऱ्याच विहिरीत खाट टाकून आंदोलन. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला गावात सरकारी विहिरीत सुरू आहे आंदोलन. गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचं जिल्हा परिषद समोर आंदोलन. कामे मार्गी लावण्यासाठी अधिकारी कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप. नांदेड तालुक्यातील इंजेगाव येथील सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. अमरावती शिक्षक बँक संचालक मंडळावर तातडीनं कार्यवाही करा. बँक विकास आघाडीचे सहनिबंधकांपुढे बेमुदत उपोषण आंदोलन. गोंदिया तालुक्यात शेतकऱ्यांचे महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन. विजेची समस्या मार्गी लावण्याची यावेळी मागणी. मालेगाव महापालिकेत मानधनावर काम करणाऱ्या सफाई कामगारांचे ठिय्या आंदोलन. पगारातून पैसे कपात केली जातात आणि विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांचं आंदोलन. पैठणमध्ये आढळला कुजलेल्या अवस्थेत वयोवृद्ध नागरिकाचा मृतदेह. जायकवाडी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला ज्ञानेश्वर उद्यानाच्या कंपाऊंड जवळ मृतदेह आढळलेला आहे.
पालघरच्या केळवे येथे सराफ दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी पळून जाताना सराफ दुकानाच्या काचेवर दगड मारल्याने बंदूक नकली असल्याचा पोलिसांना संशय. चंद्रपूर शहरालगतच्या ताडाळी MIDC भागात डिझेल टँकर उलटला. तातडीनं फोम टेंडर उपलब्ध झाल्यानं मोठा अपघात टळलाय. उल्हासनगरमध्ये एका अज्ञात चोरट्यानं तोंडाला रुमाल बांधून बाईकची चोरी केली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहनाला लागली आग. पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर कारला आग. अचानक गाडीनं पेट घेतल्याने परिसरात पसरले भीतीचं वातावरण. आगीत नुकसान नाही, मात्र उन्हाळ्यात आगीनं पेट घेण्याच्या घटनात वाढ झाली आहे. अकोल्यातील जुन्या सेंट्रल नाक्याच्या भंगार साहित्याच्या गोदामाला भीषण आग. आगीचं कारण अस्पष्ट. आगीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. येवल्याच्या आझाद चौकात असलेल्या दुकानात जुगारचा अड्डा. पोलिसांना छापा टाकत पोलिसांनी खरं तर 5 जुगारांना अटक केली आहे. या कारवाईत रोख रकमेसह जुगाराचे साहित्य देखील जप्त करण्यात आले. विक्रीसाठी आणलेली 3 गावठी पिस्तुले जप्त. 3घांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली अटक. कोल्हापुरातल्या दसरा चौकात करण्यात आली कारवाई. नवी मुंबईतील वाशीमध्ये धावत्या रिक्षाला आग. प्रवाशांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना. अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खेड बोरज येथे कारनं पेट घेतलाय. यात कार पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. येवला शहरात होलसेल भांड्याच्या दुकानात चोरीची घटना घडली. तब्बल 30 ते 35 लाखांची तांब्या पितळाची भांडी चोरीला गेली. यामुळे तालुक्यात खळबळ. वाशिमच्या पांगरखेडामध्ये शेतकऱ्यानं विहिरीत गळफास लावून आत्महत्या केली. धरणात जमीन गेल्याचा मोबदला योग्य प्रकारे न मिळाल्याबद्दल केली आत्महत्या. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. कल्याणच्या आधारवाडी कारागृहाबाहेर सराईत गुन्हेगाराच्या कार्यकर्त्यांची उल्लडबाजी. आरोपी 360च्या गुन्ह्यातील सुजित पाटील याची जामिनावर सुटका. गोंधळ घालणाऱ्या समर्थकांना खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.